नमस्कार. कशात सगळे? हल्ली भीती वाटायला लागली आहे. कोणीही कधीही निघून जातोय. कुठला आजार असेल नसेल नेमकं काही कळतच नाही की नेमकं काय चाललंय. 2019 मध्ये 2019-20 मध्ये कोरोना आला. कोरोनाने थैमान घातलं. लसीसाठी रांगा बघितल्या हॉस्पिटलच्या बाहेर. त्यावेळी आम्ही टाळ्या वाजवल्या, थाळ्या वाजवल्या, 3-3 दिवसाच्या शेळ्या पोळ्याही खाल्ल्या. विषय एक असा शिल्लक राहतोय, आता जी 8-10 महिने कुजबूज चालली आहे समाजात, की कोरोनाच्या लसीमुळं लोकांचे मृत्यू होत आहेत. खरं खोटं देव जाणे, पण थोडासा मनात संशय राहिलाच. काय होत आहे, गेल्या 5-6 महिने जी लोक जात आहेत ना, जे मरतायत, ऑन दी स्पॉट जात आहेत. आला अटॅक गेला, आला अटॅक गेला, म्हणजे हॉस्पिटलाइज करण्या इतपत सुद्धा मुदत नसते त्यांना. असं का होते? जगात लोक जन्मतात बी आणि मरतात सुद्धा, तो तो विषय नाही, ते तर होणारच आहे. पण आत्ताचे हे जे मृत्यू होत आहेत ना, हे थोडेसे संशयास्पद आहेत. जसे कोरोनात संशयास्पद मृत्यू झाले, त्याची चर्चा होती, त्याच्यावर आजपर्यंत कोणी स्पष्टीकरण दिलं नाही. खरं कसं आहे, जळल्याशिवाय धूर येत नाही. लोकांच्या मनात संभ्रम का निर्माण होतो? मग त्या संभ्रमावर तुमचं स्पष्टीकरण पाहिजे की नाही? एक सरकार म्हणून तुम्हाला काहीतरी स्पष्टीकरण पाहिजे की नाही? अद्याप नाही त्याचं. हीच परिस्थिती आजची आहे. जनमानसात आता इतकी भीती झाली आहे ना, की बाबा ज्यांनी ज्यांनी कोरोनाची लस घेतली ती अशीच जात आहेत. अटॅक हा काय नवीन रोग नाही. कालही होता, आजही आहे, उद्याही असेल. पण आता जे मृत्यूचं प्रमाण वाढलंय ना अटॅकने, मी असं म्हणत नाही की त्याला लसच जबाबदार आहे, पण काहीतरी त्याच्यामध्ये आहे. जे चांगली चांगली लोक चालता बोलता फटाक, काय कळायला मार्ग नाही आणि त्याच्यावर कोण स्पष्टीकरणही देत नाहीत. आता त्या एप्स्टीन फाईलचं प्रकरण गाजतंय खूप. खरं खोटं देव जाणे, काय आहे काय नाही आहे. पण त्याच्याबरोबर हा एक आता एक खुलासा येऊ लागला आहे की कोरोना हा पेरलेला होता. तो जो व्हायरस होता हा पेरलेला होता असेलही. तर आजचे जे राजकारणी आहेत ना, हे राजकारणासाठी काहीही करू शकतात, ह्याच्याबद्दल कोणाचं दुमत असू नये, अगदी कसंही. मग आम्ही ज्यांना जगाचे पोशिंदे म्हणतो, त्यांचं काहीच कर्तव्य नव्हतं का? जर तो पेरलेला असेल तर. हा, नसेल तर तो भाग वेगळा, पण तो जर पेरलेला असेल तर ह्याच्यावरही कोणाचं स्पष्टीकरण नाही. असं का होतंय? तुम्ही लोकांना कायम संभ्रमात का ठेवताय? प्रत्येक पक्षाचे पत्रकार आहेत, काय भोंगे, काय सोंगे, काय ढोंगे. त्यांच्यावर आरोप झाला ना की ते एकच काम करतात, त्याच्यात मी नाही. अरे आम्ही असं कुठे म्हणतोय तुम्ही नाही, पण तुम्हाला इतक्या तातडीने स्पष्टीकरण देण्याची गरज काय येते? म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय की नाही? लोकांनी तुमच्यावर आरोप केले, ठीक आहे, मग त्या आरोपाचं तुम्ही स्पष्टीकरण द्यायला हवं की नाही? ती तुमची जबाबदारी नाही का स्पष्टीकरण द्यायची? तुम्ही ती दिलं पाहिजे ना, की बाबा लोकांनी असा असा आरोप केला पण परिस्थिती अशी आहे. काहीच नाही. असं का? पण हे जर असंच असेल ना, तर मात्र परिस्थिती कठीण आहे.
लोकशाही असलेला आपला भारत देश हळूहळू हुकुमशाहीकडे झुकू लागलाय. सार्वभौम सभागृह संसद, तिथे तर काय वेगळीच नाटकं झालेली आहेत. आरोप प्रत्यारोप, नुसता गदारोळ. अरे ही लोकांची कामं कधी करतात? त्यांना खरंच लोकांची कामं करायची आहेत का? पण हे असंच जर चाललं तर तुमची लोकशाही कसली ती कशी टिकणार? आधी मुळात तुम्हाला ती टिकवायची आहे का? प्रश्न इथून सुरू होतो. ह्या ज्या काय भानगडी आहेत, कोरोना म्हणा, एप्स्टाईन म्हणा, आणखीन काय 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 आहे, ह्याच्यावर कुठले तुमचे राजकीय तज्ज्ञ स्पष्टीकरण देत नाही, वैद्यकीय तज्ज्ञ स्पष्टीकरण देत नाही, भविष्यवेत्ते काही सांगत नाही. असं का होते? लोकांना तुम्ही विचारत होता ना कुठे नेऊन ठेवला. आज जनता विचारते कुठे नेऊन ठेवला देश आमचा. ही जनता विचारते. तुमचं स्पष्टीकरण काय येत नाही ते यायला पाहिजे. लोकांच्या मनातला संभ्रम दूर करणं हे तुमचं काम आहे. मला वाटत नाही ते तुम्ही कराल असं, कारण तुम्हाला घोंगडं भिजतच ठेवायचं आहे.